वाशिम जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेचे रखडलेले हप्ते तातडीने द्या. सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले यांची मागणी. वाशिम राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील हजारो महिला सध्या प्रतीक्षेत आहेत. मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे हप्ते अद्याप खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाने हे लाभ तातडीने वितरित करावेत अशी मागणी मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रक्रियेतील विलंबामुळे जिल्ह्यातील अनेक माता भगिनींना मागील 2 महिन्यांपासून हप्ते मिळालेले नाहीत. वाढती महागाई आणि सणासुदीचे दिवस पाहता हे पैसे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या विषयावर आक्रमक पवित्रा घेत सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की वाशिम जिल्ह्यातील अनेक माता भगिनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी बँकेच्या फेऱ्या मारत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते रखडल्यामुळे त्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होत आहे. शासनाने कोणत्याही तांत्रिक अडचणी दूर करून दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करून त्यांना दिलासा द्यावा. जिल्ह्यात हजारो महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून बहुतांश महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. आता केवळ निधी वितरणाची प्रतीक्षा आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचा हप्ता त्वरित जमा करावा, तांत्रिक त्रुटी असलेल्या अर्जांची तातडीने विल्हेवाट लावावी आणि डीबीटी प्रक्रियेतील अडथळे दूर करून थेट लाभ हस्तांतरित करावा अशी मागणी भवानीवाले यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील महिला आता शासनाकडून मिळणाऱ्या या आनंदाच्या बातमीकडे डोळे लावून बसल्या आहेत. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.